हाय हॅलो नमस्कार. निहारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत ही ब्लॅक कलरची टोट बॅग कशी शिवायची हे शेअर करणार आहे. तर ही टोट बॅग सगळ्या एजसाठी म्हणजे वयस्कर असू, तरुण असू किंवा मुली सगळ्या एज ग्रुपसाठी ही बॅग सुटेबल आहे. आणि यात मी बाहेर एक कप्पा, आत एक आणि हा मोठा एक असे 3 कप्पे केले होते आणि ही टिकायला वगैरे खूप मजबूत असते. तर चला बघूया मी कशी बनवली. तर यासाठी आपल्याला एक पीस घ्यायचा आहे. त्याचं माप आहे 16.5 बाय 17.5 इंच आणि ह्याच मापाचा आपल्याला दोन्ही पीस घ्यायचे आहेत. बॅगच्या स्टिफनेससाठी आपल्याला बॅगच्याच मापाचं जे पीस कट करून घेतले होते त्याच मापाचं 2 फोम शीट आणि 2 अस्तरच्या शीट अशा आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. आणि बाहेरच्या आणि आतल्या कप्प्यासाठी एक पीस तयार करून घ्यायचा आहे. त्याचं माप आहे 12.5 इंच बाय 22 इंच. तुम्हाला तुमच्या कम्फर्टनुसार तुम्ही कप्पा कमी जास्त सुद्धा करू शकता. कप्पा तुम्हाला छोटा मोठा हवा असेल तर त्यानुसार माप कमी जास्त सुद्धा करू शकता. आणि ह्याच आपल्याला 2 पीस कट करून घ्यायचे. त्यानंतर सर्वात आधी फोम शीटला आपल्याला मेन पीस आपलं जे आहे ते अटॅच करून घ्यायचंय. तुम्ही वाटल्यास क्विल्टिंगही करू शकता, पण ही बॅग माझी ऑर्डरची असल्यामुळे मी ह्याला फक्त 4 कोपऱ्यातून जॉईन करून घेतलंय. इथे मी त्यापैकी एक पीस घेणार आहे आणि त्यावरती आपल्याला मिडलची मार्किंग करून घ्यायची आहे. इथे मी मिडलची मार्किंग करून घेते आणि जी मार्किंग आहे तिथून खाली आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करायचे आपल्या मेजरिंग टेपने. तर बघा इथे मी 1.5 इंचावरती मार्किंग करते आणि जी आपण कप्पा करण्यासाठी पीस कट करून घेतला होता त्याच्यावरही आपल्याला मिडलची मार्किंग करून त्यालाही खाली 1.5 इंचावरती मार्किंग करून आपलं जे मेजरिंगची आपली पट्टी असते फुटपट्टी त्याच्या साह्याने आपल्याला कप्प्यासाठी एक बॉक्स तयार करून घ्यायचे. तर इथे मी अशा प्रकारे 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतली आणि आता आपल्या पट्टीच्या साह्याने आपल्याला पट्टीच्या ह्याच्यात 10 सेंटीमीटरचा जे पॉईंट आहे तो मिडलला ठेवून 10 सेंटीमीटर इकडे आणि 10 सेंटीमीटर इकडे म्हणजेच 20 सेंटीमीटरचा बॉक्स तयार करून घ्यायचा. आणि या बॉक्सची उंची आहे 1.5 सेंटीमीटर. तर अशा प्रकारे मी इथं बॉक्स तयार करून घेते. जोपर्यंत मी बॉक्स तयार करून घेते तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला येणारे नवनवीन यूजफुल व्हिडिओ बघायला मिळतील आणि तुम्हालाही तुमच्या डेली लाईफमध्ये त्याचा उपयोग होईल. तर इथे मी अशा प्रकारे जी मार्किंग होती ती दोन्ही पीसवर करून घेतली आहे. आणि आता आपल्याला त्यातला एक जो पीस आहे तो आपल्याला इथे जी मार्किंग केली तिथे व्यवस्थितपणे अटॅच करून घ्यायचा आहे. इथे मी हे व्यवस्थितपणे अटॅच करून घ्यायचे. आता आपल्याला याला कट करून उलट फोल्ड करायचे. त्यासाठी व्यवस्थितपणे मिडलला फोल्ड करून घ्यायचंय आणि केअरफुली जिथं मार्किंग केली होती तिथंच छोटासा कट देऊन ते ओपन करून व्यवस्थितपणे मार्किंगवर कट देऊन घ्यायचंय. आणि कट देऊन झाल्यानंतर ते व्यवस्थितपणे बॅक साईडला आतमध्ये टाकून घ्यायचंय. आणि ते आतल्या साईडनं व्यवस्थितपणे हे जे पीस आहे तो आतल्या साईडने टाकून घ्यायचा आहे आणि त्याला वरतून एक दाब शिलाई देऊन घ्यायची, जेणेकरून हा पीस जो आहे तो आपल्याला बाहेरच्या साईडने दिसणार नाही. तर इथं बघा अशा प्रकारे मी सेट करत करत याच्यावरती एक शिलाई देऊन घेणार आहे. आणि जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओच्या खाली एक छानशी कमेंट सुद्धा टाईप करायला विसरू नका. तर बघा इथे अशा प्रकारे मी शिलाई देऊन घेतलेली आहे. आता आपल्याला याच्यावर झिप जॉईन करायची. तर त्याच मापाची सेम मी इथं झिप घेतली, त्यात रनर टाकून घ्यायचा आहे आणि ती झिप आपल्याला बाहेर आतल्या साईडने ठेवून वरतून त्याला जॉईन करून घ्यायचे. तर इथं बघा अशा प्रकारे मी झिप जॉईन केली आणि त्यानंतर जो आपला मागचा पीस होता त्याला डबल फोल्ड करून असं तिन्ही साईडने शिलाई देऊन घ्यायची, जेणेकरून आपला बाहेरचा कप्पा आहे तो रेडी होईल. तर इथं बघा अशा प्रकारे मी तिन्ही साईडला त्याला शिवून घेतलंय आणि आपला आतला कप्पा रेडी झालाय. तर आता हे साईडला देऊ त्याच प्रकारे आपण आतला कप्पाही बनवून घेऊ. तर बघा इथे अशा प्रकारे आतल्या जे अस्तर आहे ते अस्तर घेऊन त्यावरती आपल्याला सेम मिडलची मार्किंग करायची आहे. आणि जे आपण आतल्या कप्प्यासाठी पीस तयार केला होता तशाच प्रकारे 1.5 इंचावरती मार्किंग करून त्याला जॉईन करून आपल्याला आतल्या साईडने सुद्धा कप्पा रेडी करून घ्यायचा आहे. तर इथे मी अशा प्रकारे करून घेतलंय. तर बघा हा आतला कप्पा रेडी करून घेतलाय. याची प्रोसेस दाखवली नाही तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता. तर बघा हे आपण साईडला ठेवून देऊ. आता आपल्याला यासाठी सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आपल्याला हँडल्स बनवायचे आहेत, कारण की बेल्टच हा मेन पॉईंट आपल्या बॅगचा असतो. त्यासाठी आपल्याला बेल्टची लेंथ 25 इंच आणि त्याची लांबी जी आहे ती आपल्याला
5 इंच घ्यायची आणि हा बेल्ट मी 1.25 इंचाचा करणार आहे. अशा साधारण मी बेल्ट तर 1 इंचाचा करते, पण ही कस्टमरची रिक्वायरमेंट होती म्हणून मी बेल्ट हा 1.25 इंचाचा घेते. तर अशा प्रकारे मी दोन्ही बेल्ट करून घेतलेत आणि आता आपल्याला हे बेल्ट आपल्या बॅगला अटॅच करून घ्यायचेत. तर त्यासाठी आपली जी मिडलची मार्किंग होती तिथून आपल्याला साईडला 3-3 इंचावरती मार्किंग करून घ्यायची बेल्टसाठी. तर इथे मी अशा 3-3 इंचाची मार्किंग दोन्ही पीसला करून घेते. तर बघा इथे मी दोन्ही पीसला मार्किंग करून घेतली आणि आता आपल्याला त्याच्यावर व्यवस्थितपणे बेल्ट जॉईन करून घ्यायचे आणि बेल्ट जॉईन करताना लक्षात ठेवायचं की बेल्टला जास्तीत जास्त 4 ते 5 शिलाई देऊन घ्यायच्या, कारण की आपली बॅग ही मेन तर बेल्टवरच टिकून असते. जर बेल्टच चांगला नसेल तर आपल्या बॅगचाही काही उपयोग होणार नाही. त्यामुळे मी इथं व्यवस्थितपणे बेल्ट जॉईन करून घेतलाय. आता बेल्ट जॉईन झाल्यानंतर त्यावरती आपल्याला झीप अटॅच करायची आहे. तर इथे मी अशा प्रकारे बेल्ट अटॅच झाला. झीप अटॅच करण्यासाठी इथे मी एक झीप घेतलेली आहे, ती मधनं ओपन करून जी उलटी बाजू आहे त्या उलट्या बाजूने आपल्याला इथं झीप अटॅच करून घ्यायची आहे. तर बघा इथे अशा प्रकारे आपली झीप जॉईन झाली आणि आता आपल्याला यावरती अस्तर जोडून ते आपल्याला पलटी करून घ्यायचे. त्याने करून काय होईल, आपले जे आतले कॉर्नर किंवा आतली जी साईड आहे ती सुद्धा व्यवस्थितपणे फिनिशिंगसह रेडी होते. तिथे कुठलेही धागेदोरे निघणार नाही आणि आपल्या झीपची सुद्धा झीपमध्ये जेव्हा आपण रनर पुढे मागे किंवा ओपन बंद चालू जेव्हा करतो तेव्हाही कुठेही धागा अडकणार नाही. आता इथे अशा प्रकारे अस्तर जॉईन करून मी पलटी करून घेतले. आता आपल्याला त्याच्यावर व्यवस्थितपणे दाबशिलाई देऊन घ्यायची आणि तर अशा प्रकारे मी दोन्ही साईडला बेल्ट जॉईन करून अस्तर जॉईंट करून त्याला रेडी करून घेणार आहे. तर बघा दुसऱ्या पीसला जॉईन करताना लक्षात ठेवायचं की जे आपण आतला कप्पा केला होता तो उलट्या साईडने ठेवायचा, जेणेकरून काय होईल की ते पलटी केल्यानंतर ते आपल्याला आतल्या साईडने मिळणार आहे. तर बघा इथे अशा प्रकारे माझे दोन्ही पीस रेडी झालेत आणि आता आपण एक याच्यावरती व्यवस्थितपणे ॲडजस्ट करून दोन्ही साईडने 2 रनर इन्सर्ट करून घेणार आहे. रनर इन्सर्ट करताना लक्षात ठेवायचं की आपले बेल्ट जे आहेत ते व्यवस्थितपणे एकासमोर एक आले पाहिजे, तेव्हाच आपली बॅग जी आहे ती व्यवस्थितपणे दिसणार आहे. तर इथे मी अशा प्रकारे दोन्ही साईडने रनर इन्सर्ट करून घेते. जर तुम्हाला रनर कसा टाकायचा हे माहीत नसेल तर आपल्या व्हिडिओ खाली एक कमेंट टाका, जेणेकरून मी पण हा रनर कसा इन्सर्ट करायचा याचाही व्हिडिओ लवकरात लवकर घेऊन येईल. तर इथं अशा प्रकारे दोन्ही साईडला रनर इन्सर्ट करून झालेत. आता आपल्याला अस्तरच्या साईडने चारही बाजूने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे आणि जी अस्तरची बाजू आहे तिथे आपल्याला थोडासा स्पेस शिल्लक ठेवायचा आहे बॅग पलटी करण्यासाठी. तर बघा अशा प्रकारे मी सगळे करून स्टिचिंग करून घेतलंय आणि जिथं अस्तरची बाजू आहे त्या ठिकाणी मी ओपन ठेवलंय पलटी करण्यासाठी. तर जे आपल्या आता शेवट राहिलेले शेजारी एक्स्ट्राचं जे फॅब्रिक असेल ते कट करून घ्यायचं आणि आपल्याला आता ह्याच्यावर बॉक्स मार्किंग करून घ्यायची आहे चांगल्या बेससाठी. तर ह्याच्यात ह्यांना चांगला असा जाड बेस हवा होता, तर त्यासाठी मी 2-2 इंचावरती मार्किंग करून बॉक्स कट करते. अशा प्रकारे बॉक्स मार्किंग करून ते कट करून व्यवस्थितपणे स्टिच केल्यानंतर आपल्याला खूप सुंदर असा बेस तयार करून मिळतो, जेणेकरून आपली बॅगचा लुकही खूप छान दिसतो. इथे मी सगळे बॉक्स कटिंग करून घेते. हे सगळे बॉक्स कटिंग करून झाल्यानंतर आपल्याला जे शिल्लक स्पेस उरतो त्यावरती डबल टीप देऊन घ्यायची आहे, जेणेकरून काय होईल, आपण जेव्हा हे बॉक्स जॉईन करतो त्यावेळेस आपली शिलाई उघडू नये म्हणून. तर इथे अशा प्रकारे चारही बॉक्स कट करून झालेत आणि आता आपण याच्यावरती एक शिलाई देऊन घेणार आहोत. तर इथे अशा प्रकारे मी बॉक्स कट केल्यानंतर इथे 1-2 स्टिचिंग देऊन घेणार आहे. आता हे स्टिचिंग झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थित बॉक्स ॲडजस्ट करत चारही साईडचे बॉक्स जोडून घ्यायचेत आणि बॉक्स जोडतानाही लक्षात ठेवायचं की आपल्याला 4 ते 5 शिलाया देऊन घ्यायच्या, जेणेकरून आपला बेसही खूप मजबूत तयार होईल आणि आपली बॅग वर्षानुवर्ष टिकणार आहे. आणि अशाच प्रकारे चारही कोपरे आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहेत. आणि आता जी आपली अस्तरच्या साईडने आपण ओपन ठेवलं होतं तिथून आपल्याला ही बॅग उलटी करून घ्यायची आहे आणि उलटी करून घेतल्यानंतर त्याच्यावर आपल्याला जे
अस्तरचं शिल्लक कापड होतं जे आपण ओपन साईड ठेवली होती त्याच्यावरही शिलाई देऊन व्यवस्थितपणे ते आतल्या साईडनं ॲडजस्ट करायचं आणि अशा प्रकारे ही सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह अशी टोट बॅग रेडी होते. आपण याला डेली यूजमध्ये, ऑफिसमध्ये किंवा कॉलेजमध्ये कुठेही याचा व्यवस्थितपणे यूज करू शकतो. इथे मी सगळं बॅग उलटी केल्यानंतर याचे कोपरे सुद्धा व्यवस्थितपणे बाहेर काढून घ्यायचे जेणेकरून आपल्या बॅगचा लुक छान प्रकारे रेडी होईल. तर इथे बघा अशा प्रकारे सगळे कोपरे मी बाहेर काढून घेतलेत आणि अस्तरलाही इथे मी टीप देऊन घेते. तुम्ही अशा प्रकारे बॅग बनवून तुम्ही सेलिंग किंवा मग तुमचा छोटासा स्मॉल बिझनेसही चालू करू शकता. जर तुम्हाला ही बॅगची डिझाईन आवडली असेल तर मला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करा. आणि आता तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या बॅगचा बघायला आवडेल हेही मला कमेंटमध्ये सांगा जेणेकरून मी तो बॅगचा व्हिडिओ घेऊन येईल. सो भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.